आल्यानंतर 4 करोडमधनं तुम्हाला साधारण 2,80,000 रुपये मंथली पेन्शन आहे. माझे काही NRI मित्र आहेत, त्यांच्या मनामध्ये अनसर्टेनिटी आहे. आता फायनान्शियली वीक आहे म्हणून इंडियामध्ये येऊ शकत नाही, पण 10 वर्षानंतर त्यांना भारतात परत यायचं आहे. त्यांच्यासाठी आपण काही करू शकतो का की त्यांचं डेली रुटीन लाईफ सुरळीत चालू राहील? ओके, सो मी नेहमी सांगतो NRI लोकांना इंडियात यायचंय ना, तुम्ही एक पेन्शन मिळेल असा काहीतरी तरतूद करा. मी तुम्हाला म्युच्युअल फंडचा एक ऑप्शन देतो. 1 लाख रुपये तुम्ही समजा महिन्याला गुंतवू शकता. 10% दरवर्षी वाढवली, 10 वर्ष केली तर 12% 3 करोड होतात. तुम्ही NRI आहात, मी तुमच्याकडे 25-50 लाख रुपये पण लमसम मध्ये पार्क असते. समजा 25 लाख रुपये मी लमसम गुंतवले 10 वर्षासाठी, 12% साधारण 75 लाख होते. SIP चे 3.25 करोड आणि 75 लाख म्हणजे 4 करोड रुपये 10 वर्षांनी येते. बेस्ट थिंग, आल्यानंतर 4 करोड मधनं तुम्हाला साधारण 2,80,000 रुपये मंथली पेन्शन आहे. बॉस, तुम्ही इंडियात नाही काम केलं तरीही चालेल, माझा म्युच्युअल फंड तुमची लाईफ लॉंग काळजी घेईल.